ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। आरजी राजगृह मागासवर्गीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था स्वाभिमानी आरजी कंपनीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133वी जयंती उत्सव अध्यक्षपदी तुषार जौंजट यांची निवड करण्यात आली। वार्षिक बैठकीचे आयोजन दिनांक 10 मार्च 2024 रोजी रूपाभवानी गार्डन येथे करण्यात आले होते। या बैठक संस्थेचे संस्थापक पिंटू ढावरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली। सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून बैठकीस सुरुवात करण्यात आली। या बैठकीस प्रमुख उपस्थिती अजितजी गायकवाड, दशरथजी कसबे, रवींद्र सरवदे, विनीत गायकवाड, अजितजी बनसोडे, पप्पू गायकवाड, महाराज शिंदे, शांतिकुमार नागटिळक, ब्रह्मा निकंबे, रॉकी बंगाळे, कुणाल बाबरे आदींची उपस्थिती होती। या बैठकीमध्ये 2024च्या उत्सव अध्यक्षपदी तुषार जौंजट, उपाध्यक्ष संजू गायकवाड, राजाभाऊ चव्हाण, अजय कांबळे, सचिव प्रवीण गायकवाड, सहसचिव शशिकांत माने, श्रवण सरवदे, आकाश बडेकर, अभि उडानशिव, आदर्श सरतापे, प्रसिद्धी प्रमुख संदेश गवळी, अजय कसबे, गौतम कापुरे, सुधीर बनसोडे, सँडी गायकवाड, आदर्श कांबळे, हनुमंत वाघमारे, अजय जेठीथोर, खजिनदार प्रमोद नागटिळक, कार्याध्यक्ष अजय गायकवाड, आकाश कांबळे, दीपक रणदिवे, सिद्धांत सरवदे, दीपक कोप्पुल, मिरवणूक प्रमुख अशम मणियार, आदित्य गायकवाड, सुमित गायकवाड, अक्षय कुचेकर, शंतनू वनकडे, मंडळाचे प्रमुख सल्लागार बंटी तळभंडारे, सिद्धप्पा रणखांबे, बबलू ढावरे आदींची निवड करण्यात आली। ज्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही उपक्रम राबवतो त्यावेळी मी एकटा न राबवता माझ्या सोबत असणारे माझे सर्व सहकारी मित्र व माझे सर्व सहकारी बंधू यांच्यामुळे मी आज हे कार्यक्रम सगळे राबवत असतो। प्रत्येक वेळी मी एवढंच सांगत असतो की मला काम करण्याची आवड आहे। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजामध्ये आपल्याला एक काय तर चांगलं उपक्रम राबवावं, चांगलं काहीतरी करावं या आशाने प्रत्येक जण आपण काय काय राबवत असतो। मी आणि एकदा 5 मिनिटासाठी तुमच्याकडून एक विनंती करतो आणि गोटू शिंदेला मी स्टेजवर बोलवतो। गोटू शिंदे ज्या आरती नावाचा मी कधी उल्लेख केला नाही, ज्या आरती नावाचा कधी मी कुणाला अर्थ सांगितला नाही, ते आज मी तुम्हाला सर्व क्लिअर सांगणार आहे। भले माझ्या अजून थोडा उशीर होईल पण तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही प्रत्येक जण ज्या ठिकाणी बसलात त्या ठिकाणी तुम्ही बसून मला सहकार्य करावे। कारण काही विषय असे असतात की ज्याला आज ना उद्या ती विषय जनतेसमोर आणावं लागते, पण आज मी जी विषय मांडणार आहे, आज मी विषय जी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये मी कधी स्वतःचा कधी स्वार्थ बघितला नाही, बघणार पण नाही। कारण आपण जे काम करतो तुम्ही